Good afternoon, student. Today we are going to study practical number 2 of subject electrical circuits. Now, the name of practical number 2 is use voltmeter, ammeter, wattmeter to determine active, reactive and apparent power consumed in given RL series circuit and draw its phasor diagram. Okay. आता प्रॅक्टिकल नंबर 2 मध्ये आपल्याला सिरीज आर एल सर्किट काय करायचं आहे तर परफॉर्म करायचं आहे. पहिल्यांदा आपण काय पाहू तर हा एक्सपेरिमेंट परफॉर्म करण्यासाठी आपल्याला कोणकोणते इक्विपमेंट आपल्याला यूज करायचे आहेत. ओके. आता हा जो टेबल आहे हा मॅन्युअलमधून मी ॲज इट इज जस्ट घेतलेला आहे. ओके. आता मॅन्युअलमधून आपल्याला त्यांनी कोणकोणते इक्विपमेंट यूज करायचे आहेत. ओके. त्याचं नाव दिलेलं आहे, त्यासोबत त्या इक्विपमेंटचं स्पेसिफिकेशन काय असावं हे सुद्धा दिलेलं आहे आणि त्याची क्वांटिटी किती असावं अशा आपल्याला 3 गोष्टी काय केलेल्या आहेत त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. ओके. आता त्यांनी मॅन्युअलमध्ये जे काय दिलेलं आहे आपल्याला त्या स्पेसिफिकेशनचे इक्विपमेंट यूज करावे असं काही नाही. त्या स्पेसिफिकेशनमध्ये थोडेफार चेंजेस जरी झाले तरी काही हरकत नाही. ओके. जसं यांनी आता आपल्याला मॅन्युअलमध्ये जो काही टेबल दिलेला आहे कशाचा रिक्वायर्ड इक्विपमेंटचा किंवा रिसोर्सेस रिक्वायर्डचा, त्याच्यामध्ये जे पहिले इक्विपमेंट आहे त्याचं नाव काय आहे तर रिओस्टॅट आहे. ओके. आता मॅन्युअलमध्ये त्यांनी स्पेसिफिकेशन रिओस्टॅटचं किती दिलेलं आहे. रिओस्टॅटला 2 रेटिंग्स असतात, एक तर त्याचा रिओस्टॅटचा रेझिस्टन्स आणि त्याचं करंट. ओके. आता ह्या रिओस्टॅटचा रेझिस्टन्स किती असणार आहे 0 to 220 ओहम हा त्याचा रेझिस्टन्स असणार आहे आणि त्याचा करंट किती असणं अपेक्षित आहे तर 5 एम्पियर एवढा असणं अपेक्षित आहे आणि क्वांटिटी किती आहे त्याची तर 1 आहे. ओके. आता आपण जो रिओस्टॅट यूज करणार आहे एक्सपेरिमेंट परफॉर्म करताना त्या रिओस्टॅटचा रेझिस्टन्स असणार आहे 0 to 300 ओहम, 0 to 300 ओहमचा आपण रिओस्टॅट यूज करणार आहे. त्याचं करंट रेटिंग असणार आहे 1.4 एम्पियर. ओके. आता पहिलं इक्विपमेंट तुम्हाला क्लिअर झालेलं आहे की आपल्याला पहिलं इक्विपमेंट कोणतं यूज करायचं आहे रिओस्टॅट यूज करायचं आहे. ओके. त्या रिओस्टॅटचं स्पेसिफिकेशन काय असणार आहे 0 to 300 ओहम आणि त्याचं करंट रेटिंग असणार आहे तुमचं 1.4 एम्पियर असणार आहे. ओके. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट कोणती, मी रिओस्टॅट तुम्हाला प्रॅक्टिकल परफॉर्म करताना व्यवस्थित सांगितलेला आहेच. त्यासोबत तुम्हाला मी आत्तासुद्धा सांगतो की रिओस्टॅट काय तर रिओस्टॅटला टोटल तुमचे 3 टर्मिनल्स असणार आहेत, 2 फिक्स टर्मिनल्स असतील आणि 1 व्हेरिएबल टर्मिनल्स असणार आहे. ओके. आता ज्यावेळेस रिओस्टॅट तुम्ही एखाद्या सर्किटमध्ये कनेक्ट करता, ज्यावेळेस आपण सिंगल फेज सप्लाय प्रोव्हाइड करतो तेव्हा कनेक्ट करताना 2च टर्मिनल्स कनेक्ट करायचं. एक टर्मिनल फिक्स कनेक्ट करायचं आणि दुसरं टर्मिनल कोणतं कनेक्ट करायचं तर व्हेरिएबल कनेक्ट करायचं. इथे लक्षामध्ये एक फिक्स कनेक्ट करायचा आणि एक व्हेरिएबल कनेक्ट करायचा. ओके. त्यानंतर जे सेकंड इक्विपमेंट आपण यूज करणार आहे ते कोणतं यूज करणार आहे तर इंडक्टर यूज करणार आहे. आता इथे इंडक्टर म्हणून आपण काय करतो तर चोक कॉईल काय करतो आपण यूज करतो. त्यांनी दिलेलं आहे बघा स्पेसिफिकेशनमध्ये त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. तुम्ही इंडक्टर म्हणून काय करू शकता सुटेबल इंडक्टर काय करू शकता यूज करू शकता. त्याची सुद्धा क्वांटिटी किती असणार आहे 1. ओके. आता सुटेबल इंडक्टर म्हणून आपण काय करणार आहे तर चोक कॉईल काय करणार आहे आपण तर यूज करणार. ओके. आता आर एल सर्किट म्हणजेच काय तर सिरीज आर एल सर्किट म्हणजे काय असणार आहे तुमचा रिओस्टॅट आहे हा इंडक्टरच्या कसा कनेक्ट करतो आपण तर सिरीजमध्ये कनेक्ट करतो. त्यामुळे तुम्हाला किंवा आपणाला ज्यावेळेस सिरीज आर एल सर्किटचा एक्सपेरिमेंट परफॉर्म करायचा आहे त्यावेळेस आपल्याला रिओस्टॅट हा इंडक्टरच्या कसा कनेक्ट करावा लागणार आहे सिरीजमध्ये कनेक्ट करावं लागणार आहे आणि आपले जे 2 मेन कॉम्पोनंट्स असणार आहेत बाकीचे तर असणारच आहेत नो डाऊट, पण जर 2 जे मेन कॉम्पोनंट्स आपले असणार आहेत ते कोणते असणार आहेत तर पहिला रिओस्टॅट असणार आहे दुसरा काय असणार आहे इंडक्टर. इंडक्टर इन द सेन्स इथं आपण काय यूज करत आहे तर चोक कॉईल यूज करत आहे. ओके. आता 2 गोष्टी पहिल्यांदा क्लिअर झालेल्या आहेत. रिओस्टॅट 0 to 300 ओहम त्याचं करंट रेटिंग असणार आहे 1.4 एम्पियर आणि ॲज अ इंडक्टर म्हणून आपण चोक कॉईल काय करणार आहे यूज करणार आहे. दोघांची क्वांटिटी किती असणार आहे तर 1 असणार आहे. त्याच्यानंतर तिसरं इक्विपमेंट आहे व्होल्टमीटर, चौथं इक्विपमेंट आहे ॲमीटर आणि 5वं इक्विपमेंट आहे वॅटमीटर. ओके. आता व्होल्टमीटर ॲमीटर आणि वॅटमीटर हे सांगण्याआधी मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. आधी इक्विपमेंट 2 प्रकारचे असतात कळते. कोणतेही मीटर्स हे 2 प्रकारचे असतात बरोबर. मीटर्स आपण कशासाठी यूज करतो तर कोणती एखादी क्वांटिटी मेजर करण्यासाठी आपण काय करतो मीटर काय करतो यूज करतो. आता हे जे मीटर्स आहेत हे 2 प्रकारचे असतात. एक मीटर असतो ॲनालॉग, दुसरा मीटर असतो तुमचा डिजिटल. ओके. आता ॲनालॉग इक्विपमेंट्स किंवा ॲनालॉग मीटर्स आपण कसे आयडेंटिफाय करतो ज्याच्यामध्ये पॉइंटर प्रेझेंट असतो. त्याला काय म्हणतो आपण तर ॲनालॉग इक्विपमेंट म्हणतो. आणि ज्याच्यामध्ये पॉइंटर प्रेझेंट नसतो ज्याच्यामध्ये डायरेक्टली जे काय रिडिंग आलेलं आहे किंवा जी काय रिडिंगची व्हॅल्यू आहे ती डिरेक्टली काय होती डिस्प्ले होते
तो जो मीटर असतो त्याला आपण काय म्हणतो तर डिजिटल मीटर म्हणतो. ॲनालॉग आणि डिजिटल मीटरमध्ये डिफरन्स काय तो समजून घ्या. ॲनालॉग मीटरमध्ये पॉइंटर प्रेझेंट असतो आणि डिजिटल मीटरमध्ये पॉइंटर प्रेझेंट नसतो. त्याच्यामध्ये डायरेक्टली काय असतो, डिजिटल डिस्प्ले असतो आणि त्या डिजिटल डिस्प्ले काय करतो, जो काय मीटरवरती जे काय रिडिंग आलेलं आहे ते काय करतो, डायरेक्टली काय करतो तर डिस्प्ले करतो. ओके. आता इथं व्होल्टमीटर, ॲमीटर आणि वॅटमीटर. ओके. आता ह्या 3 मीटरपैकी आपण ॲमीटर आणि वॅटमीटर आहेत हे 2 आपण ॲनालॉग यूज करणार आहे. ॲमीटर आणि वॅटमीटर आपण काय यूज करणार आहे, ॲनालॉग. आणि जो हा व्होल्टमीटर आहे, हा व्होल्टमीटर आपण डिजिटल यूज करणार आहे. व्होल्टमीटर आपण काय करणार आहे तर डिजिटल यूज करणार आहे. ओके. डिजिटल मल्टीमीटर यूज करून आपण व्होल्टेज मेजर करणार आहे. ओके. येते लक्षामध्ये. थोडक्यात काय, व्होल्टेज मेजर करण्यासाठी आपण काय करणार तर डिजिटल मल्टीमीटर काय करणार आहे आपण यूज करणार आहे. त्यासोबत आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कोणती गोष्ट तर व्होल्टमीटर हा कोणत्याही सर्किटमध्ये आपण नेहमी कसा कनेक्ट करतो तर पॅरललमध्ये कनेक्ट करतो. येते लक्षामध्ये. मग थोडक्यात काय, ज्यावेळेस आपल्याला एखाद्या सर्किटमधलं किंवा एखाद्या इलेमेंटचं व्होल्टेज मेजर करायचं असेल तर आपण काय करतो, त्या इलेमेंट ज्या 2 पॉईंटला कनेक्ट केलेलं आहे ते 2 पॉईंटला आपण प्रोब्स कनेक्ट करून किंवा वायर्स कनेक्ट करून आपण काय करू शकतो, व्होल्टेज काय करू शकतो, मेजर करू शकतो. त्यामुळं व्होल्टमीटर आपण पॅरललमध्ये कनेक्ट करत असल्यामुळे व्होल्टेज मेजर करण्यासाठी आपण डिजिटल मल्टीमीटर यूज केला तर आपल्याला ते काय जातं तर थोड्याफार प्रमाणात काय होतं आपल्याला तर ते फायदेशीर आहे. म्हणून आपण काय करतो, ॲज अ व्होल्टमीटर म्हणून आपण डिजिटल मल्टीमीटर काय करतो यूज करतो. आता हा डिजिटल मल्टीमीटरला डिजिटल का म्हणतो आपण तर त्याच्यामध्ये 7 सेगमेंट डिस्प्ले असतो. जी काय व्हॅल्यू तिथे मीटरवरती जी काय व्हॅल्यू तिथे असणार आहे ती डायरेक्टली मीटरवरती काय होणार आहे आपल्याला शो होणार आहे. आलं लक्षामध्ये. समजा व्होल्टेजची व्हॅल्यू तिथे 50 व्होल्ट असणार तर मीटरवरती सुद्धा आपल्याला एक्झॅक्टली किती मिळणार आहे तर 50 व्होल्ट मिळणार आहे. आता हा व्होल्टमीटर डिजिटल मल्टीमीटर आपण 0 to 300 व्होल्ट रेंजचा काय करणार आहे आपण यूज करणार आहे. ओके. आता डिजिटल मल्टीमीटरला मल्टीमीटर का म्हणतो तर तो एकापेक्षा जास्त क्वांटिटीज काय करतो, मेजर करतो. म्हणजे इट इज अ मल्टी फंक्शनल आहे. म्हणजे थोडक्यात काय, हा एकापेक्षा जास्त क्वांटिटीज मेजर करू शकतो. जर डिजिटल मल्टीमीटर जर तुम्ही पाहिला असेल किंवा मी जो पार्ट सेकंडमध्ये एक्सपेरिमेंट परफॉर्म करताना तुम्हाला दाखवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की तिथे आपण AC व्होल्टेज पण मेजर करू शकतो, DC व्होल्टेज पण मेजर करू शकतो. त्यासोबत आपण AC करंट पण मेजर करू शकतो, DC करंट पण मेजर करू शकतो. अशा नंबर ऑफ क्वांटिटीज आहेत ज्या आपण डिजिटल मल्टीमीटर यूज करून आपण मेजर करू शकतो. त्यातली आपल्याला कोणती क्वांटिटी मेजर करायची आहे तर व्होल्टेज मेजर करायचं आहे. ओके. पण ते व्होल्टेज मेजर करताना आपण कोणतं व्होल्टेज मेजर करणार तर AC व्होल्टेज मेजर करणार. मी येणार आहे सर्किट डायग्राममध्ये त्या गोष्टीकडे. आता पुढे, आता ॲमीटर आणि वॅटमीटर हे आपण काय करणार आहे तर ॲनालॉग यूज करणार आहे. मी मगाशी सांगितलं तसंच. आणि इथे महत्त्वाची गोष्ट काय, जर आपण ॲनालॉग व्होल्टमीटर जर यूज केले असते तर आपण किती क्वांटिटी यूज करावी लागली असते आपल्याला 3. पण आता डिजिटल मल्टीमीटर यूज करतो त्यामुळे आपण काय करणार आहे तर एकच डिजिटल मल्टीमीटर आपण काय करणार आहे तर यूज करणार आहे. आणि तो डिजिटल मल्टीमीटर किती व्होल्टेजेस मेजर करणार आहे तर 3 व्होल्टेजेस मेजर करणार. मी सर्किट डायग्राममध्ये तुम्हाला सांगतो की ते 3 व्होल्टेजेस कोणकोणते असणार आहे ते बाय युझिंग ऑब्झर्वेशन टेबल. आता त्याच्या पुढे आपण ॲमीटर पाहू. आता ॲमीटर आणि वॅटमीटर आपण ॲनालॉग यूज करणार आहे. ओके. इथं जो आपण ॲमीटर यूज करणार आहे तो आपण मिली ॲमीटर यूज करणार आहे. ॲमीटर कोणता यूज करणार आहे, मिली ॲमीटर यूज करणार आहे. तो मिली ॲमीटरची रेंज असणार आहे तुमची 0 to 500 मिली ॲम्पियर. ॲमीटरची रेंज किती असणार आहे 0 to 500 मिली ॲम्पियर ही ॲमीटरची रेंज असणार आहे आणि त्याची क्वांटिटी किती असणार आहे तर 1 असणार आहे. ओके. आता वॅटमीटरची सुद्धा पहा. वॅटमीटर ॲनालॉगच यूज करत आहे आपण. ह्या दोघांमध्ये काय असणार आहे तर पॉइंटर प्रेझेंट असणार आहे. आता ही वॅटमीटरची रेंज असणार आहे तुमची, व्होल्टेज रेंज असणार आहे 300 व्होल्ट असणार आहे. पण जी करंट रेंज जर पाहिली आपण तर ती करंट रेंज किती असणार आहे ती 10 एम्पियर नसणार आहे. ओके. आपण जी यूज करणार आहे वॅटमीटर त्याची करंट रेंज असणार आहे 500 मिली ॲम्पियर. त्याची करंट रेंज किती असणार आहे 500 मिली ॲम्पियर. ओके. किंवा ह्याला आपण ॲम्पियरमध्ये कन्वर्ट करू शकतो. मिलीचे ॲम्पियरमध्ये कसं कन्वर्ट करतो, जी काय व्हॅल्यू आहे त्याला 10⁻³ मल्टिप्लाय करतो. मग 500ला आपण 10⁻³ जर मल्टिप्लाय केलं तर ते किती आन्सर येणार आहे आपलं इज इक्वल टू 0.5 ॲम्पियर. ओके. आपण जो काय वॅटमीटर यूज करणार आहे त्याची व्होल्टेज रेंज असणार आहे 300 व्होल्ट आणि त्याची करंट रेंज असणार आहे ॲम्पियरमध्ये 0.5 ॲम्पियर आणि मिली ॲम्पियरमध्ये असणार आहे ती 500 मिली ॲम्पियर. आणि त्याचं पॉवर रेटिंग असणार आहे 35 वॅट आणि त्याचं पॉवर रेटिंग किती असणार आहे 35 वॅट.
ओके, असे 3 रेटिंग्स त्याचे काय करणं गरजेचं आहे तर मेन्शन करणं गरजेचं आहे. असं आता वॅटमीटरची सुद्धा क्वांटिटी किती असणार आहे तर 1. टोटल आपण हा एक्सपेरिमेंट परफॉर्म करताना किती इक्विपमेंट्स यूज करणार आहे तर 5 इक्विपमेंट यूज करणार आहे. ओके, 5 प्रकारचे इक्विपमेंट यूज करणार आहे. पहिला आपण रिओस्टॅट यूज करणार आहे 0 to 300 ओहमचा. त्याचं करंट रेटिंग असणार आहे 1.4 अँपियर. त्यानंतर इंडक्टर म्हणून आपण चोक कॉईल यूज करणार आहे. ओके, व्होल्टमीटरच्या जागी आपण डिजिटल मल्टीमीटर यूज करणार आहे 0 to 300 व्होल्टचा. ओके, त्याची पण क्वांटिटी आपण 1 यूज करणार आहे. ओके, पण तो किती व्होल्टेजेस मेजर करणार आहे तर 3 व्होल्टेजेस काय करणार आहे तर तो मेजर करणार आहे. ॲमीटर सुद्धा आपण एकच यूज करणार आहे ज्याचं रेंज असणार आहे 0 to 500 मिली अँपियर. ओके, आणि वॅटमीटर आहे हा सुद्धा आपण एकच यूज करणार आहे ज्याचं व्होल्टेज रेंज असणार आहे 300 व्होल्ट. करंट रेंज असणार आहे 0.5 अँपियर ऑर 500 मिली अँपियर आणि त्याचं पॉवर रेंज असणार आहे 35 वॅट. ओके, आता आपण पाहूयात प्रॅक्टिकल सेटअप किंवा सर्किट डायग्राम. ही डायग्रामसुद्धा काय केलेली आहे तर मॅन्युअलमधून घेतलेली आहे. ओके, आता ह्या डायग्राममध्ये जर पाहायला गेला तुम्ही तर ही डायग्राम कशी आहे तुमची तर इनकम्प्लीट आहे. ओके, आपण ही डायग्राममध्ये चेंजेस करायला पाहिजेत किंवा ह्याच्यामध्ये काही करेक्शन्स करायला पाहिजेत. हे वर्ड्स न यूज करता आपण काय म्हणू शकतो, ही जी डायग्राम आहे या डायग्राममध्ये आपण काय करू शकतो मॉडिफिकेशन्स करू शकतो. जेणेकरून काय की आपली सर्किट डायग्राम अशी असावी की त्या सर्किट डायग्रामवरून आपणाला लगेच लक्षात आलं पाहिजे की आपल्याला कोणकोणत्या क्वांटिटीज मेजर करायच्या आहेत आणि त्या क्वांटिटीज कोणकोणत्या इलेमेंट्सच्या रिलेटेड आहेत. इथे लक्षामध्ये ह्या गोष्टी आपल्याला लगेच काय करता आल्या पाहिजेत, लक्षात आल्या पाहिजेत. ओके, हा आपला काय झाला तर प्रॅक्टिकल सेटअप झाला. ओके, आता ह्या प्रॅक्टिकल सेटअपमध्ये पाहून घ्या एकदा, एक सेकंद. ओके, आता इथे बघा रेओस्टॅट हा जो पार्ट दिसतोय हा काय झाला रेओस्टॅट झाला. ओके, हा जो मी हायलाईट करत आहे हा रेओस्टॅट आहे. हा रेओस्टॅट आपण काय केलेला आहे तर कॅपिटल आरनं काय केलेलं आहे आपण शो केलेला आहे. बघू मगाशी जसं मी सांगितलं तसं याला किती टर्मिनल्स असणार आहेत तर 2 टर्मिनल्स असणार आहेत. ओके, इथे एक असणार आहे ज्याला आपण काय म्हणणार आहे फिक्स म्हणणार आहे आणि ह्या बाजूला जर पाहिलं तर इथं दुसरं टर्मिनल असणार आहे ज्याला काय म्हणणार आहे आपण व्हेरिएबल म्हणणार आहे. ओके, आता इथं ह्या रेजिस्टर इथं आणि त्यानंतर काय असणार आहे तर हा इंडक्टर असणार आहे. इंडक्टर म्हणून आपण काय केलेलं आहे तर चोक कॉईल काय केलेलं आहे यूज केलेलं आहे. हा जो सिम्बॉल आहे हा कोणाचा सिम्बॉल असतो इंडक्टरचा. ओके, आणि इंडक्टर आपण डिनोट कशानं करतो तर कॅपिटल एलनं डिनोट करतो. ओके, इंडक्टरला सुद्धा किती टर्मिनल्स असणार आहे तुमचे तर 2 टर्मिनल्स असणार आहे. हे त्याचं पहिलं टर्मिनल असणार आहे फर्स्ट टर्मिनल. हे त्याचं कोणतं टर्मिनल असणार आहे तर सेकंड टर्मिनल. हे त्याचं पहिलं टर्मिनल असेल आणि हे कोणतं टर्मिनल असणार आहे त्याचं तर सेकंड टर्मिनल असणार आहे. ओके, ह्या पद्धतीनं आपण काय केलं तर रेजिस्टर आणि इंडक्टर पहिल्यांदा सर्किटमध्ये मार्क केलं. ओके, आता हे सिरीजमध्ये कसे कनेक्ट केले ते पहा. आता बघा ह्या रेओस्टॅट आहे त्याचं सेकंड टर्मिनल म्हणजे कोणतं व्हेरिएबल ते आपण काय केलं इंडक्टरच्या पहिल्या टर्मिनलला काय केलं आपण कनेक्ट केलं. ओके, म्हणजे थोडक्यात काय रेओस्टॅट आपण इंडक्टरला किंवा चोक कॉईलला कनेक्ट केला म्हणजे हे दोघं एकमेकांच्या कसे झाले सिरीजमध्ये झाले. ओके, आपण थेरॉटिकली ज्यावेळेस सिरीज आर एल सर्किट ज्यावेळेस आपण शिकलो त्यावेळेस त्या सिरीज आर एल सर्किटला आपण सिंगल फेज AC सप्लाय दिलेला होता. कोणता सप्लाय दिलेला होता सिंगल फेज AC सप्लाय दिलेला होता. ओके, आता सिंगल फेज AC सप्लाय प्रोव्हाइड करण्यासाठी येत्या लक्षामध्ये किंवा ह्या सर्किटला जे काही लागणारे इनपुट व्होल्टेज आहे किंवा जे काही सप्लाय व्होल्टेज आहे ते प्रोव्हाइड करण्यासाठी आपण काय करतो सिंगल फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर आपण काय करतो यूज करतो. सिंगल फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर काय करतो आपण यूज करतो. त्यालाच आपण काय म्हणतो वेरॅक म्हणतो किंवा त्यालाच काय म्हणतो आपण तर डिमॉन्स्ट्रेट म्हणतो. येत्या लक्षामध्ये सर्किटला जे काही रिक्वायर्ड व्होल्टेज आहे किंवा जे काही इनपुट व्होल्टेज आहे किंवा जे काही सप्लाय व्होल्टेज लागणार आहे ते प्रोव्हाइड करण्यासाठी काय करतो आपण सिंगल फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर किंवा ज्यालाच आपण वेरॅक म्हणतो किंवा त्यालाच आपण काय म्हणतो डिमॉन्स्ट्रेट हे डिव्हाइस आपण काय करतो तर यूज करतो. ओके, त्यामुळं इथं जर पाहिलं आपण इक्विपमेंटची जी काही लिस्ट होती त्या इक्विपमेंटच्या लिस्टमध्ये एक नाव ॲड करायचं राहिलेलं आहे जे 6 नंबरचं असणार आहे. कोणतं नाव असणार आहे ते सिंगल फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर. ओके, त्या सिंगल फेज ऑटो ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग असणार आहे तुमचं 240 व्होल्ट आणि 5 अँपियर. त्याचं व्होल्टेज रेटिंग असणार आहे तुमचं 240 व्होल्ट आणि करंट रेटिंग असणार आहे त्याचं 5 अँपियर. ओके,
लक्षामध्ये 6 नंबरचं जे इक्विपमेंट असणार आहे त्याला तुम्ही सिंगल फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर म्हणू शकता, व्हेरिएक म्हणू शकता किंवा डिमोस्टॅट म्हणू शकता. ओके, त्याचं व्होल्टेज रेटिंग असणार आहे तुमचं 240 व्होल्ट आणि त्याचं करंट रेटिंग असणार आहे तुमचं तर 5 अँपिअर असणार आहे. ओके, आता इथं बघा, आता ह्या डायग्राममध्ये सिंगल फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर कुठं शो केलं आहे तर बघा इथं हा जे सिम्बॉल आहे, हे जे सिम्बॉल आहे हे कोणाचं सिम्बॉल आहे बघा, इथून इथपर्यंत आहे. हे जे सिम्बॉल आहे हे सिंगल फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर सिम्बॉल आहे बघा, हे सुद्धा तेवढं त्याचं सिम्बॉल आहे. सिम्बॉलिकली आपण सिंगल फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर असा शो करतो. ओके, बघा आता ह्याला ऑटो ट्रान्सफॉर्मर का म्हटलेलं आहे. ऑटो ट्रान्सफॉर्मर हे तुम्हाला आता नेक्स्ट सेमिस्टरला होणारच आहे. ऑटो ट्रान्सफॉर्मर मी फक्त थोडक्यात तुम्हाला सांगतो. ऑटो ट्रान्सफॉर्मर मध्ये प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग सेपरेट नसतं, म्हणून त्याला आपण ऑटो ट्रान्सफॉर्मर म्हणतो. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट काय, ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, तर ट्रान्सफॉर्मर हे असं डिव्हाइस आहे जे व्होल्टेजची मॅग्नेट्यूड काय करतं, कमी करतं किंवा काय करतं, जास्त करतं. थोडक्यात काय, व्होल्टेज कमी किंवा जास्त करणे, थोडक्यात काय त्याला आपण स्टेप अप किंवा काय म्हणतो स्टेप डाऊन म्हणतो. ते व्होल्टेज कमी किंवा जास्त करण्यासाठी आपण काय करतो, ऑटो ट्रान्सफॉर्मर काय करतो, यूज करतो. ओके, आता इथं काय आहे तर हा एक्सपेरिमेंट परफॉर्म करताना आपण काय करतोय तर व्होल्टेजमध्ये व्हेरिएशन करतोय, व्होल्टेजची मॅग्नेट्यूड चेंज करतोय. समजा ऑटो ट्रान्सफॉर्मर यूज केला, डायरेक्टली सर्किट सॉकेटला जर आपण कनेक्ट केलं तर काय होणार आहे, जेवढं त्या सॉकेटमध्ये जेवढं व्होल्टेज आहे, जे सिंगल फेज 230 एवढं व्होल्टेज असणार, ते सगळं 230 एवढं व्होल्टेज, ते सगळं व्होल्टेज काय होणार आहे, या सर्किटला काय होणार आहे, अप्लाय होणार आहे. ओके, आता तुम्ही काय करू शकता तर फक्त एकच रिडिंग काय करू शकता, नोट डाऊन करू शकता. ओके, आपल्याला जर एकापेक्षा जास्त म्हणजे 2 की 3 किंवा 4 रिडिंग जर आपल्याला नोट डाऊन करायचे असतील तर आपल्याला व्होल्टेजमध्ये काय करावं लागेल तर चेंज करावं लागेल. व्होल्टेजमध्ये जर चेंज करायचं असेल तर आपल्याला सिंगल फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर काय करावं लागेल, यूज करावं लागेल. ओके, मग इथं काय केलं आपण, सिंगल फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर काय केला, यूज केला. आता सिंगल फेज ऑटो ट्रान्सफॉर्मरला 2 टर्मिनल्स असतात. पहिलं टर्मिनल असतं फेज आणि दुसरं टर्मिनल असतं न्यूट्रल. पहिलं टर्मिनल असतं फेज, दुसरं टर्मिनल असणार आहे तुमचं न्यूट्रल. फेज तिथं ऑटो ट्रान्सफॉर्मरवरती तुम्हाला 5 सेकंडमध्ये रिडिंग घेताना मी दाखवलेलंच आहे. रेड कलरने आपण फेज शो करणार आहे आणि ब्लॅक कलरनं आपण काय शो करणार आहे तर न्यूट्रल शो करणार आहे. रेड कलरनं आपण फेज शो करणार आहे, ब्लॅक कलरनं आपण काय शो करणार आहे तर न्यूट्रल शो करणार. ओके, आता इथं मॅन्डेटरी आहे, इथं लिहायला विसरायचं नाही. इथं एक गोष्ट कमी लिहिल्या गेलेली आहे. कोणती गोष्ट तर इथं 1 म्हणजे काय, सिंगल, आणि हे कशाचं सिम्बॉल आहे बाळांनो, फेजचं. ओके, सिंगल फेज 230 व्होल्ट 50 हर्ट्ज AC सप्लाय. ज्यावेळेस आपण सर्किटला सिंगल फेज AC सप्लाय प्रोव्हाइड करतो त्यावेळेस त्या सिंगल फेज AC सप्लायचं स्पेसिफिकेशन लिहायला विसरायचं नाही. ते स्पेसिफिकेशन काय असणं अपेक्षित आहे, सिंगल फेज 230 व्होल्ट 50 हर्ट्ज. इथं पण राहिले बघा, इथं काय लिहायला पाहिजे होतं, AC सप्लाय. ओके, हे त्याचं स्पेसिफिकेशन आहे. ते जे काही सिंगल फेज AC सप्लाय आहे ते आपण काय केलेलं आहे, बिटवीन द 2 पॉईंट्स. कोणते बिटवीन द 2 पॉईंट्स, फेज आणि न्यूट्रल, ह्या 2 पॉईंटच्या अक्रॉस ते व्होल्टेज आपण काय केलेलं आहे, अप्लाय केलेलं आहे. मला वाटतं तुम्हाला आता इथपर्यंतचा पार्ट क्लिअर झालेला असेल. ओके, आता बघा, कुठल्याही सर्किटला ज्यावेळेस आपण व्होल्टेज अप्लाय करतो त्या व्होल्टेज म्हणून काय होतं, त्या सर्किटमध्ये काय फ्लो होतो तर करंट फ्लो होतो. ओके, आता जर करंट जर तुम्हाला मेजर करायचा असेल तर करंट मेजर करण्यासाठी काय यूज करतो तर आपण ॲमीटर यूज करतो. करंट मेजर करण्यासाठी काय यूज करतो आपण तर ॲमीटर. आता मगाशी मी व्होल्टमीटरचं सांगितलं पण मी ॲमीटरचं सांगितलेलं नव्हतं, बरोबर आहे. ॲमीटर कुठल्याही सर्किटमध्ये नेहमी सिरीजमध्ये कनेक्ट करायचा, ॲमीटर कधीही पॅरललमध्ये कनेक्ट करायचा नाही. त्यामुळं तुम्ही व्होल्टमीटर पॅरललमध्ये कनेक्ट करू शकता, त्यामुळे व्होल्टेज मेजर करण्यासाठी तुम्ही डिजिटल मल्टीमीटर यूज करू शकता. पण कधीही इव्हन चुकून सुद्धा काय म्हणतो करंट मेजर करण्यासाठी मल्टीमीटर यूज करू नका. येथे लक्षामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, ॲमीटर हा तुमचा करंट मेजर करतो आणि ॲमीटर आपण सिरीजमध्ये कनेक्ट करतो, त्यामुळे ॲमीटर हा सर्किटमध्ये जोडायला विसरायचं नाही, हे प्रत्येकानं लक्षात ठेवायचं. इथं काय कनेक्ट केलेलं आहे तर ॲमीटर कनेक्ट केलेला आहे. ओके, आता ॲमीटर बघा, लक्षात आता आपण जो ॲमीटर यूज केलेला आहे तो ॲनालॉग टाईप ॲमीटर यूज केलेला आहे, बरोबर. ह्या ॲमीटरला टोटली 3 टर्मिनल्स असतील. पहिलं टर्मिनल असणार आहे कॉमन, ओके, आणि दुसरं टर्मिनल असणार आहे रेंज. ओके, आता आपण मिलीचा यूज केल्यामुळे मिलीला 2च टर्मिनल्स. आपण जर मिली सोडून जर दुसरा समजा 1 एम्पियर किंवा 2 एम्पियरचा यूज केला असता तर त्याला 3 टर्मिनल्स आले असते. आपण जो मीटर यूज करतो त्याला 2च टर्मिनल्स आहेत. पहिलं टर्मिनल असणार आहे तुमचं कॉमन, दुसरं टर्मिनल कुठलं असणार आहे तुमचं तर रेंज असणार आहे. ओके,
आता पहिलं टर्मिनल कॉमन असणार, दुसरं टर्मिनल काय असणार आहे तुमचं रेंज. मी इथं मार्क करतो बघा, कॉमन म्हणजे सी, आणि इथं काय असणार आहे तुमचं तर रेंज असणार आहे, म्हणजे काय असणार आहे आर असणार आहे. ओके. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट मी पार्ट 2 मध्ये सुद्धा क्लिअर केलेलंच आहे तुम्हाला, पुन्हा एकदा मी अजून एक गोष्ट क्लिअर करतो. आता ह्या ॲमीटरमध्ये पहा, ॲमीटर आपण 0 to 500चा यूज करतो, म्हणजे मिनिमम त्याचं स्केल 0 असणार आहे आणि मॅक्सिमम किती असणार आहे आपलं तर 500 असणार आहे. ओके. मग आता इथं बघा, स्केल हे युनिफॉर्म असतं. युनिफॉर्म म्हणजेच काय, ज्या वेळेस प्रत्येक डिव्हिजनची व्हॅल्यू किंवा प्रत्येक लाईनची व्हॅल्यू ही जर इक्वल असेल किंवा स्केल जर तुमचं इक्वली जर डिस्ट्रीब्यूट केलेलं असेल, त्याला आपण युनिफॉर्म स्केल म्हणतो. मग आता इथं 0 नंतर काय येतं तर 100 येतं. ओके. त्याच्यानंतर 200 येणार आहे, त्यानंतर 300 इथं, आणि इथं काय येणार आहे तर 400 येणार आहे. अशा पद्धतीनं स्केल काय केलेलं आहे आपण मार्क केलं आहे. आता तर 0 to 100 मध्ये नंबर ऑफ लाईन्स असणार आहे तर 10. नंबर ऑफ लाईन्स किती असतील 10. 100 ते 200 मध्ये पाहिलं तर नंबर ऑफ लाईन्स किती असतील तुमच्या तर 10 असतील. ओके. मग आता 0 to 100 मध्ये 10 लाईन्स आहेत, त्यातल्या आपल्याला कुठल्या तरी एका लाईनची व्हॅल्यू आपल्याला जर कॅल्क्युलेट करायची असेल तर ती व्हॅल्यू आपण कशी कॅल्क्युलेट करतो बघा, तर मोठं स्केल म्हणजे काय, लार्जेस्ट व्हॅल्यू म्हणजे 100 मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू करतो. दोन जवळजवळचे व्हॅल्यू घ्यायचे बरं का. 0 नंतर 100 मध्येच कॅल्क्युलेट करायचं, 100 नंतर 200. येते लक्षामध्ये. 0 to 200 असं कॅल्क्युलेट करायला जाऊ नका. केलं तरीही चालेल, फक्त नंबर ऑफ डिव्हिजन्स 10 मोजायचे नाहीत. किती मोजायच्या तर 20 मोजायच्या. येते लक्षामध्ये. ही फक्त काळजी घ्यायची. त्यामुळे शक्यतो ज्या दोन जवळजवळच्या व्हॅल्यूज असतील, म्हणजे 0 नंतर 100 येणार आहे तसे 100 नंतर 200. एक तर तुम्ही 0 ते 100 साठी कॅल्क्युलेट करा, 100 ते 200 साठी कॅल्क्युलेट करा, किंवा 200 ते 300 साठी कॅल्क्युलेट करा, किंवा 300 ते 400 साठी कॅल्क्युलेट करा. डिपेंड्स तुमच्यावरती करता येते. ओके. 0 to 100 साठी पाहू. आता डिव्हिजनची व्हॅल्यू ती सगळीकडे सेम राहणार आहे, तुम्ही कुठेही कॅल्क्युलेट करा कारण युनिफॉर्म स्केल आहे. आता बघा, लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट केलं. लार्जेस्ट व्हॅल्यू किती आहे आपली 100, स्मॉलेस्ट व्हॅल्यू किती आहे 0. बरोबर आहे. मग 100 मायनस किती केलं 0, मग इक्वल टू किती आलं बाळांनो 100 आलं बघा. ओके. ह्या 100ला काय केलं, नंबर ऑफ डिव्हिजन्स किती आहेत आपल्या 10. नंबर ऑफ डिव्हिजन्स किती आहेत 10. मग त्याला आपण 10ने डिवाइड केलं. मग मला सांगा 100 डिवायडेड बाय 10 किती आलं 10 आलं. मग एका डिव्हिजनची व्हॅल्यू किती येणार आहे तर 10 येणार आहे. एका डिव्हिजनची व्हॅल्यू किती येणार आहे 10. अशा पद्धतीने एका डिव्हिजनची व्हॅल्यू काय करायची तर कॅल्क्युलेट करायची. ओके. हे झाल्यानंतर आता ॲमीटर झाला. आता पुढे हा जो पार्ट तुम्हाला दिसतोय, एक सेकंड, हा पहा, हा जो पार्ट दिसतोय हा काय आहे तर वॅटमीटर आहे. हा जो पार्ट आपल्याला दिसत आहे हा काय आहे वॅटमीटर. आता वॅटमीटर बघा, वॅटमीटर असं असतं बघा. वॅटमीटरला टोटली 4 टर्मिनल्स असतात. ओके. हे वॅटमीटरचे किती टर्मिनल झाले 4. इथे एम असतो, इथे एल, इथे सी, आणि इथे काय असणार आहे तर व्ही. असे किती टर्मिनल झाले तुमचे टोटली 4 टर्मिनल झाले. एम म्हणजे काय असणार आहे तर मेन असणार आहे, एल म्हणजे लाईन असणार आहे. ओके. सी म्हणजे काय असणार आहे तुमचा तर कॉमन असणार आहे, आणि व्ही म्हणजे काय असणार आहे तर व्होल्ट असणार आहे. वॅटमीटरला टोटल किती टर्मिनल्स असतात तर 4 टर्मिनल्स असतात. एम म्हणजे मेन असणार आहे, एल म्हणजे लाईन असणार आहे. ओके. सी म्हणजे कॉमन असणार आहे, आणि व्ही म्हणजे काय असणार आहे तर लोड असणार आहे. ओके. हे झाले वॅटमीटरचे 4 टर्मिनल. एक नेहमी लक्षात ठेवायचं, एम आणि एल हे इंटरनली कनेक्टेड असतात. इथे लक्षामध्ये वॅटमीटरचे जे 2 टर्मिनल्स आहेत एम आणि एल हे दोघे इंटरनली कनेक्टेड असतात बाय युझिंग करंट कॉईल. त्या दोघांमध्ये करंट कॉईल इंटरनली कनेक्टेड असते. ओके. सिमिलरली सी आणि व्ही सुद्धा हे दोघं इंटरनली कनेक्टेड असतात बाय युझिंग व्होल्टेज कॉईल किंवा प्रेशर कॉईल. प्रेशर कॉईल किंवा व्होल्टेज कॉईल वापरून आपण सी आणि व्ही इंटरनली कनेक्ट करतो. ओके. पण एम आणि सी हे इंटरनली कनेक्टेड नसतात, ते आपल्याला एक्सटर्नली कनेक्ट करावे लागतात. ओके. आता वॅटमीटर जर पाहिला तर वॅटमीटरचं मगाशी मी रेटिंग सांगितलेलं आहे. व्होल्टेज रेटिंग किती आहे त्याचं 300 व्होल्ट असणार आहे. ओके. आणि त्याचं करंट रेटिंग किती असणार आहे 0.5 अँपिअर ऑर 500 मिली अँपिअर. आणि त्याचं व्होल्टेज रेटिंग पॉवर रेटिंग किती असणार आहे तुमचं 0 to 35 वॅट असणार आहे. ओके. आता एका डिव्हिजनची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची वगैरे काय ते पार्ट सेकंडमध्ये मी सांगितलेलं आहे. कोणाला जर काय डाऊट्स वगैरे असतील तर त्यांनी मला पर्सनली जर विचारलं तरी काही हरकत नाही. तुम्ही पार्ट 1 पार्ट 2 व्यवस्थित एकदा व्हिडिओज पहा, व्यवस्थित जरा स्टडी करून घ्या, आणि त्यामध्ये जर तुम्हाला काही जर डाऊट्स आले तर मी तुम्हाला सांगायला अवेलेबल आहेच, काय अडचण नाही. ओके. ह्या पद्धतीने मी तुम्हाला सगळे इक्विपमेंट सांगितलेले आहेत.
ओके. आता इथे पहा, फक्त एवढंच सांगायचं होतं. आता इथं बघा, इथे एक व्होल्टमीटर कनेक्ट केलेला आहे. ओके. आता हा व्होल्टमीटर कुठं कनेक्ट केलेला आहे बघा. आता हा व्होल्टमीटर व्होल्टेज मेजर करण्यासाठी यूज करणार आहे आपण, बरोबर आहे. आता जर मॅन्युअलमध्ये दिलेल्या इक्विपमेंटच्या लिस्टप्रमाणे गेलो तर इथं आपण व्होल्टमीटर यूज केला तर इथं व्होल्टमीटर यूज करावं लागेल. पण आपण इथं काय कनेक्ट करायचं तर डिजिटल मल्टीमीटर यूज करायचं. इथं आपण काय यूज करायचं आहे तर डिजिटल मल्टीमीटर. ओके. आता हा डिजिटल मल्टीमीटर कुठलं व्होल्टेज मेजर करणार आहे तर बघा, तर हा सप्लाय व्होल्टेज मेजर करणार आहे. ओके. आता हा डिजिटल मल्टीमीटर आपण कुठं कनेक्ट करणार आहे तर बघा, ऑटो ट्रान्सफॉर्मरचे जे 2 टर्मिनल्स आहेत जे आपण कनेक्ट केलेले आहेत त्यातलं फेज आणि न्यूट्रल. मग हा व्होल्टमीटरचे 2 टर्मिनल्स, डिजिटल मल्टीमीटरचे 2 टर्मिनल्स, हे काय करायचं, एक टर्मिनल किंवा एक प्रोब कुठे कनेक्ट करायची ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या फेजला आणि दुसरी कुठे कनेक्ट करायची ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या न्यूट्रलला. ओके. मग त्यावेळेस आपल्याला जे व्होल्टेज मिळणार आहे ते व्ही असणार आहे. व्ही म्हणजे काय असणार आहे तुमचं सप्लाय व्होल्टेज. ओके. किंवा त्यालाच काय म्हणू शकता तुम्ही तर इनपुट व्होल्टेज म्हणू शकता. ओके. आता इकडं बघा, इथं हा रेजिस्टर आहे. या रेजिस्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज आहे ते सुद्धा आपल्याला मेजर करावं लागणार आहे. सांगणार आहे मी ते अजून एकदा. तेव्हा ते इथं मेजर करावं लागणार आहे. त्या व्होल्टेजला काय म्हणतो आपण तर व्ही आर म्हणतो. व्ही आर म्हणजे काय झालं तुमचं व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर. आणि इथं बघा, इथं जर पाहायला गेलो तर इथं सुद्धा व्होल्टेज तुम्हाला मेजर करावं लागणार आहे. ओके. हे व्होल्टेज अक्रॉस काय असणार आहे तर कॉईल असणार आहे. हे व्होल्टेज अक्रॉस काय असणार आहे, कॉईल असणार आहे. ओके. म्हणजे थोडक्यात काय मी तुम्हाला थेरॉटिकली शिकवलेलं आहे. थेरॉटिकली काय, सिरीज सर्किटमध्ये करंट नेहमी कसा राहतो, कॉन्स्टंट राहतो आणि व्होल्टेज काय होतं तुमचं चेंज होतं. त्यामुळे लक्षात ठेवायचं की सिरीज आर एल सर्किटमध्ये 3 व्होल्टेजेस आपल्याला मेजर करावे लागणार आहे. पहिलं व्होल्टेज असणार आहे कॅपिटल व्ही, ज्याला आपण म्हणणार आहे सप्लाय व्होल्टेज. ते सप्लाय व्होल्टेज आपण कोणत्या 2 टर्मिनलच्या अक्रॉस मेजर करणार आहे आपण ऑटो ट्रान्सफॉर्मरचं फेज आणि ऑटो ट्रान्सफॉर्मरचं न्यूट्रल. या दोघांच्या अक्रॉस काय करणार आहे आपण सप्लाय व्होल्टेज काय करणार आहे मेजर करणार आहे, जे आपण कशाने डिनोट करणार आहे व्हीने. ओके. त्यानंतर व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर हे आपण काय करणार आहे रेओस्टॅटच्या अक्रॉस मेजर करणार आहे. म्हणजे रेओस्टॅटचं फिक्स आणि व्हेरिएबल या 2 टर्मिनलच्या अक्रॉस आपण व्ही आर मेजर करणार आहे. ओके. आणि व्होल्टेज अक्रॉस कॉईल हे आपण इंडक्टरचे जे काही इंडक्टर किंवा चोक कॉईलचे जे काही 2 टर्मिनल्स आहेत पहिलं आणि दुसरं, त्या 2 टर्मिनलच्या अक्रॉस काय करणार आहे आपण व्ही कॉईल काय करणार आहे आपण मेजर करणार आहे. ओके. मग आता आपल्याला इथंच क्लिअर झालं पाहिजे की आपले ऑब्झर्वेशन टेबलमध्ये किती क्वांटिटीज आपल्याला मेजर करायचे आहेत तर 5 क्वांटिटी, 3 व्होल्टेजेस, 1 करंट आणि 1 काय असणार आहे तुमची तर पॉवर. ओके. 3 व्होल्टेजेस कोणकोणते मी आता सांगितलं ते. इथं टोटल व्होल्टेज व्ही मेजर करणार फेज आणि न्यूट्रलच्या अक्रॉस, बरोबर आहे. रेओस्टॅटचे जे 2 टर्मिनल आहेत फिक्स आणि व्हेरिएबल ह्याच्या अक्रॉस आपण व्ही आर मेजर करणार व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर. आणि चोक कॉईलचे जे काही 2 टर्मिनल्स आहेत किंवा इंडक्टर म्हणू शकता त्याचे जे 2 टर्मिनल्स आहेत त्याच्या अक्रॉस आपण व्ही कॉईल हे व्होल्टेज काय करणार आहे मेजर करणार आहे. आता तिन्ही व्होल्टेजेस मेजर करण्यासाठी काय करणार आपण डिजिटल मल्टीमीटर काय करणार आहे तर यूज करणार आहे. ओके. आणि पॉवर मेजर करण्यासाठी आपण काय करणार आहे तर हा वॅटमीटर यूज करणार आहे. आणि करंट मेजर करण्यासाठी इथं आपण हा मीटर काय करणार आहे आपण यूज करणार आहे. ओके. आता यांनी जे काही स्पेसिफिकेशन दिलेलं आहे ते स्पेसिफिकेशन्स यूज करत नाही आपण आपली स्पेसिफिकेशन काय केलेलं आहे चेंज केलं आहे. म्हणून आपली जी डायग्राम असणार आहे त्या आपल्या डायग्राममध्ये ह्याच्यामध्ये आपण बरेचसे मॉडिफिकेशन्स केलेले आहेत. ओके. ती डायग्राम तुम्हाला थेरीला वगैरे मी तुम्हाला शिकवलेलं तीच डायग्राम मी तुम्हाला प्रॅक्टिकल करताना पार्ट सेकंडमध्ये तुम्हाला शो केलेली आहे. अशा पद्धतीने आपण सर्किट डायग्राम काय केलेली आहे तर अभ्यासलेली आहे. ओके. आणि सर्किट डायग्राममध्ये कोणकोणते इक्विपमेंट्स आहेत हे पण तुम्हाला मी आत्ता सांगितलेलं आहे. आता कनेक्शन्स आपण कसे करतो, कनेक्शन्स मी तुम्हाला पार्ट सेकंडमध्ये सुद्धा सांगितलेले आहेत. त्यासोबत आता काय करणार आहे तर कनेक्शन्स मी तुम्हाला व्यवस्थित एकदा एक्सप्लेन करतो. कनेक्शन्स कसे करतो बघा, जर आपल्याला प्रॉपरली सर्किट डायग्राम जर ड्रॉ करता येत असेल तर कनेक्शन्स करणं काही अवघड नाही. ओके. आता बघा कनेक्शन्स कसे करणार बघा, ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या फेजमधून एक वायर येणार आहे. बघा ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या फेजमधून एक वायर येणार आहे. ती वायर आपण कुठं कनेक्ट करणार आहे ॲमीटरच्या कॉमनला. कळते का, ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या फेजमधून वायर आपण कुठं कनेक्ट करणार ॲमीटरच्या कॉमनला. ओके. ॲमीटरचं कॉमन आणि रेंज एक्सटर्नली कनेक्ट करायचं नाही, ऑलरेडी ते इंटरनली कनेक्टेड असतं. ओके. आता ॲमीटरच्या रेंजमधून कुठं कनेक्ट करणार आपण व्हॅटमीटरच्या कुठं कनेक्ट करणार आहे एमला. बघा इथून रेंजमधून वॅटमीटरच्या कुठं कनेक्ट करणार आपण एममध्ये. ओके. आता एम आणि एल इंटरनली कनेक्टेड असतात, आपण कनेक्ट करायचे नाहीत. ओके. आता एलमधून
बघा इथून यल आहे, बघा इथून यलमधून इथं दाखवतो मी यम यल हा सी आणि काय असणार आहे व्ही असणार आहे. यलमधून रेओस्टॅटच्या कुठे येणार आहे फिक्सला येणार आहे. ओके, आता रेओस्टॅटचं फिक्स आणि व्हेरिएबल जोडायचं नाही कधीच, शॉर्ट करायचं ना उलटं. व्हेरिएबलमधून इंडक्टरच्या किंवा चोक कॉलच्या कुठं आलं तुमचं पहिल्या टर्मिनलला आलं. ओके, कनेक्शन्स पाहून घ्या एकदा. ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या फेजमधून कुठं आलं ॲमिटरच्या कॉमनला वायर जोडली बरोबर. आता ॲमिटरच्या रेंजमधून आपण कशाला कनेक्ट केलं यमला कनेक्ट केलं. ओके, आता यम आणि यल इंटरनली कनेक्टेड आहेत. यलमधून कुठं कनेक्ट केलं रेओस्टॅटच्या फिक्सला. रेओस्टॅटच्या व्हेरिएबलमधून आपण कशाला कनेक्ट केलं चोक कॉलच्या पहिल्या टर्मिनलला कनेक्ट केलं. ओके, आता इथं बघा यममधनं सीला कनेक्शन करायचं राहिलेलं आहे, त्यामुळे यममधून कुठं कनेक्ट करायचं सीला. यम आणि सी कधीही इंटरनली कनेक्टेड नसतात, त्यामुळे त्याला आपल्याला एक्सटर्नली कनेक्ट करावं लागतं. ओके, आता पाहून घ्या. आता इथं बघा चोक कॉइलचं सेकंड टर्मिनल हे ओपन राहिलेलं आहे. ओके, ओपन आहे बघा. इथं बघा वॅटमीटरचा व्ही आहे बघा, हे बघा हे सुद्धा ओपन राहिलेलं आहे बरोबर आहे. इथं पण ओपन राहिलं आहे आणि ऑटो ट्रान्सफॉर्मरचं जे न्यूट्रल आहे ते सुद्धा ओपन आहे. मग आपण कनेक्शन्स कसे करू शकतो बघा, बरेचशा पद्धती आहेत. त्याच्यातली एक सांगतो. चोक कॉइलचं जे सेकंड टर्मिनल आहे बघा, हे सेकंड टर्मिनल आपण कुठं कनेक्ट करू शकतो व्हीला, आणि ह्या व्हीमधून कशाला कनेक्ट करू शकतो आपण ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या न्यूट्रलला कनेक्ट करू शकतो. येते लक्षामध्ये, हे पाथ कंप्लीट झाला पाहिजे. मग हे इथं कनेक्ट करू शकतो, इथून कुठं देऊ शकतो इथं, किंवा बेस्ट वे काय आहे तुमचं चोक कॉइलचं जे सेकंड टर्मिनल आहे ते डायरेक्टली कुठं कनेक्ट करणार आपण ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या न्यूट्रलला, आणि व्हॅटमीटरचे जे काय होल्ड टर्मिनल आहे म्हणजे व्ही ते सुद्धा आपण डायरेक्टली कुठं कनेक्ट करणार आहे ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या न्यूट्रलला कनेक्ट करणार आहे. अशा पद्धतीनं आपण कनेक्शन्स काय करू शकतो बरोबर आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही म्हणणार की सर डिजिटल मल्टीमीटर कुठे कनेक्ट केलं, मी मग अशीच क्लिअर केलेलं आहे. मल्टीमीटर आपण पॅरललमध्ये कनेक्ट करतो आणि कुठल्याही इक्विपमेंटचं व्होल्टेज हे आपण पॅरललमध्ये किंवा अक्रॉस मेजर करतो. त्यामुळे डिजिटल मल्टीमीटर तुम्ही सर्किटमध्ये नाही कनेक्ट केला तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही डायरेक्टली जिथलं व्होल्टेज तुम्हाला मेजर करायचं आहे तिथं डायरेक्टली मल्टीमीटरचे 2 प्रोब्स आहेत तर डायरेक्टली कनेक्ट करा. समजा आपल्याला व्हीआर मेजर करायचं आहे तर आपण रेओस्टॅटच्या फिक्सला आणि एक प्रोब आपण फिक्सला कनेक्ट करणार, दुसरं कशाला कनेक्ट करणार आपण व्हेरिएबलला, आणि जे काही येणार रिडिंग आहे ते आपण काय करणार आहे तर नोट डाऊन करणार. कनेक्शन्स खूप सोपे आहेत. ओके, हे पहिलं प्रॅक्टिकल असल्यानं थोडंसं तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटेल. ऑलरेडी थेरीला मी बऱ्याच वेळा त्या दिवशी ते सांगितलेलं होतंच. ऑटो ट्रान्सफॉर्मरचं फेज ॲमिटरच्या कुठे येणार आहे तुमचं कॉमनला येणार आहे. ॲमिटरचं रेंज वॅटमीटरच्या यमला, यम आणि सी शॉर्ट केला आपण. त्यानंतर वॅटमीटरच्या यलमधून रेओस्टॅटच्या फिक्सला, रेओस्टॅटच्या व्हेरिएबलमधून चोक कॉइलच्या पहिल्या टर्मिनलला. ओके, आणि चोक कॉइलचं सेकंड टर्मिनल आपण ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या न्यूट्रलला कनेक्ट करणार, आणि वॅटमीटरचं व्होल्ट म्हणजे व्ही हे आपण कशाला कनेक्ट करणार आहे वॅटमीटरच्या कुठे कनेक्ट करणार आहे आपण न्यूट्रलला कनेक्ट करणार. अशा पद्धतीनं सर्किट डायग्राम कोणकोणते इक्विपमेंट यूज केले आणि कनेक्शन्स कशा प्रकारे करायचं हे तुम्हाला मी आत्ता एक्सप्लेन केलेलं आहे. आता त्यानंतर ऑब्झर्वेशन टेबल आपण एकदा पाहून घेऊ. मी आत्ता तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीनं ऑब्झर्वेशन टेबल आहे का पाहता आपण किती क्वांटिटीज मेजर करणार आहे, 5 क्वांटिटी मेजर करणार आहे बघा. सप्लाय व्होल्टेज कशाने डिनोट केलेलं आहे बघा, व्हीनं डिनोट केलेलं आहे बरोबर आहे. हे आपण कुठं मेजर करणार आहे तर ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या अक्रॉस म्हणजे काय फेज आणि न्यूट्रलमध्ये. ऑटो ट्रान्सफॉर्मरचे जे 2 पॉईंट्स आहेत फेज आणि न्यूट्रल, ह्या फेज आणि न्यूट्रलला आपण काय करणार आहे डिजिटल मल्टीमीटर कनेक्ट करणार आहे, त्याच्या 2 प्रोब्स आहेत त्या कनेक्ट करणार आहे, आणि सप्लाय व्होल्टेज व्ही आपण काय करणार आहे मेजर करणार आहे. जो काय आपण ॲमिटर यूज केलेला आहे त्या ॲमिटरमध्ये आपण काय करणार आहे तर करंट मेजर करणार आहे. ओके, आणि जो काय वॅटमीटर आपण यूज केला आहे त्याच्यामध्ये पॉवर पी काय करणार आहे आपण तर मेजर करणार आहे. ओके, आता व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर आपण किंवा व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स हे आपण रेओस्टॅटच्या अक्रॉस मेजर करणार आहे. जे कशा डिनोट करणार आहे आपण तर व्हीआरनं डिनोट करतोय, ते पण आपण डिजिटल मल्टीमीटरनं काय करणार आहे मेजर करणार आहे बरोबर आहे. रेओस्टॅटचे जे 2 टर्मिनल्स आहेत फिक्स आणि व्हेरिएबल या 2 पॉईंटच्या अक्रॉस आपण व्होल्टेज काय करणार आहे मेजर करणार आहे. आता व्होल्टेज अक्रॉस चोक कॉइल ते सुद्धा आपण काय करणार आहे त्याचं चोक कॉइलचं जे पहिलं आणि दुसरं टर्मिनल आहे ह्या 2 टर्मिनलच्या अक्रॉस आपण व्ही कॉइल काय करणार आहे मेजर करणार आहे. ओके, अशा पद्धतीनं आपण 5 रिडिंग्स काय करणार आहे तर नोट डाऊन करणार आहे. ओके, आता इथं त्याच्या खालोखाल एक कॅल्क्युलेशनचा टेबल आहे. ओके, आता इथं रिडिंग्स आपण किती नोट डाऊन करणार आहे 1 2
3 आणि 4. ओके, तुम्ही 2, 3, 4 रीडिंग्स काय करू शकता, नोट डाऊन करू शकता. आता ऑनलाईन असल्यामुळे मी काय केलेलं आहे, एकच रीडिंग काय केलेलं आहे तुम्हाला घेऊन दाखवलेलं आहे. ओके, आता इथं बघा कॅल्क्युलेशनसुद्धा बघा काय काय करायचं आहे तुम्हाला. पहिल्यांदा तुम्हाला VR कॅल्क्युलेट करायचा आहे. VRचा फॉर्म्युला काय आहे, I इंटू काय असणार आहे, R असणार आहे. VRचा फॉर्म्युला काय असणार आहे, इथं आलेला करंट मल्टिप्लाय बाय स्मॉल आर म्हणजे काय असणार आहे, रेझिस्टन्स ऑफ इंडक्टर असणार आहे. ओके, हा रेझिस्टन्स ऑफ इंडक्टर किती आहे, तर 76 ओहम आहे. हा मेजर करून ठेवलेला आहे. तीच व्हॅल्यू आपण काय करतो, पुढच्या कॅल्क्युलेशनसाठी काय करतो, यूज करतो. दाखवणार आहे मी तुम्हाला मागच्या वर्षीचे रिडिंग्स, 1-2 सेकंद फक्त. आता इथं बघा हा फॉर्म्युला वापरताना बऱ्याच मुलांची चूक होती. आता व्होल्टेज अक्रॉस प्युअर इंडक्टन्स, आता व्होल्टेज अक्रॉस प्युअर इंडक्टन्स म्हणजे काय असणार आहे, तर VL असणार आहे. आता हा VL कसा कॅल्क्युलेट करायचा बघा, इक्वल टू रूट आहे बघा, हे रूट आहे का नाही, हे असं पूर्ण रूट आहे बरं का, रूट हे पूर्ण आहे. म्हणजे त्या रूटमध्ये व्ही कॉईल स्क्वेअर बघा, इथं आलेला व्ही कॉईल स्क्वेअर मायनस इथं कॅल्क्युलेट केलेला VRचा स्क्वेअर, ह्या दोघांचं काय करायची, तर सबस्ट्रॅक्शन करायची. त्या पद्धतीनं व्होल्टेज अक्रॉस प्युअर इंडक्टर काय करायचं, कॅल्क्युलेट करायचं. त्यानंतर कॅपिटल R आपण कसं कॅल्क्युलेट केला, तर VR अपॉन I. VR इथं आहे बघा, इथं मेजर केलेला VR डिवायडेड बाय इथं मेजर केलेला करंट, ह्या दोघांचं डिवायडेशन करा, आपल्याला कोणाची व्हॅल्यू मिळेल, Rची म्हणजे रेजिस्टन्सची व्हॅल्यू मिळेल. एक्सेल म्हणजे काय, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स कसा काढायचा, VL डिवायडेड बाय I. ओके, I इथं मेजर केलेला आहे, पण VL आपण इथं बघा या सेकंड स्टेपमध्ये आपण जो कॅल्क्युलेट केलेला VL आहे त्याला करंटने डिवाइड करायचं. ओके, झेड म्हणजे काय, इम्पिडन्स असणार आहे. ओके, इम्पिडन्स कसा काढायचा, टोटल व्होल्टेज किंवा सप्लाय व्होल्टेज डिवायडेड बाय करंट. मग इथलं व्होल्टेज, इथं आलेलं व्होल्टेज डिवायडेड बाय करंट, त्या पद्धतीनं आपण काय करणार आहे, तर इम्पिडन्स काय करणार आपण कॅल्क्युलेट करणार आहे. ओके, ठीक आहे. आता इथं बघा कॉस फाय, हा कॉस फाय कसा कॅल्क्युलेट करणार आहे, तर कॉस फाय कसा कॅल्क्युलेट करायचा, पॉवर डिवायडेड बाय व्होल्टेज मल्टिप्लाय बाय काय असणार आहे, तर करंट असणार आहे. इथं आलेली पॉवर डिवायडेड बाय व्होल्टेज मल्टिप्लाय बाय काय करणार, करंट. ह्या पद्धतीनं तुम्ही काय करणार आहे, कॉस फाय तुम्ही कॅल्क्युलेट करणार आहे. इथं कॉस फाय म्हणजे काय मिळाला, पॉवर फॅक्टर मिळाला. हा, आता फायची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करणार आहे हा प्रश्न पडतो. आता इथं जो काय कॉस फाय आपल्याला मिळाला त्या कॉस फायचा इनवर्स घ्यायचा. त्या कॉस फायचा काय करायचा, इनवर्स म्हणजे थोडक्यात काय, तिथं जो काही कॉस होता त्या कॉसचा इनवर्स करा, मग आपल्याला काय मिळणार आहे, तर फाय मिळणार. इथं कशामध्ये, इथं जी व्हॅल्यू येईल त्याचा कॉस इनवर्स करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं व्हॅल्यू आपल्याला किती भेटली, कॉस फाय इक्वल टू, 1 मिनिट सांगतो, 0.5 भेटली समजा इथं व्हॅल्यू, बरोबर आहे. मग ह्या 0.5चा कॉस इनवर्स करा, तुम्हाला कोणती व्हॅल्यू भेटणार आहे, तर फाय भेटणार आहे. ओके, फाय म्हणजे काय, फेज अँगल, इट इज द अँगल बिटवीन व्होल्टेज अँड काय असणार आहे तुमचं, तर करंट असणार आहे. ओके, त्यानंतर रिॲक्टिव्ह पॉवर, एक लक्षात ठेवायचं, एक एक्सपेरिमेंटच्या टायटलमध्ये जर तुमचं काय असेल, रिॲक्टिव्ह पॉवर आणि ॲपरंट पॉवर मेजर करा, तर रिॲक्टिव्ह ॲपरंट पॉवर आपण मेजर करत नाही, आपण ती कॅल्क्युलेट करतो. आपण फक्त ॲक्टिव्ह पॉवर फक्त काय करतो, मेजर करतो, विच इज डिनोटेड बाय P असणार आहे. बघा, ही जी ॲक्टिव्ह पॉवर आहे आपण काय केली, मेजर केली. आता इथं रिॲक्टिव्ह पॉवर आणि ॲपरंट पॉवर ही कशी मेजर करणार, बरोबर आहे. आता ही कशी मेजर करणार बघा, लक्ष द्या. रिॲक्टिव्ह पॉवरचा फॉर्म्युला थिअरीला शिकवलेला होता, VI साइन फाय. दाखवणार आहे मी कॅल्क्युलेशन, 2 मिनिटं. VI साइन फाय या फॉर्म्युल्यानं काय करायचं, रिॲक्टिव्ह पॉवर काय करायची, कॅल्क्युलेट करायची, आणि ॲपरंट पॉवर काय करायची, व्होल्टेज मल्टिप्लाय बाय करंट. ह्या फॉर्म्युल्याने ॲपरंट पॉवर काय करायची, तर कॅल्क्युलेट करायची. ओके, म्हणजे व्होल्टेज मल्टिप्लाय करंट ह्या फॉर्म्युल्याने ॲपरंट पॉवर काय होणार तुमची कॅल्क्युलेट. रिमार्कमध्ये काही नाही लिहिलं तरी चालेल, काय हरकत नाही. ओके, हो का, हे लास्ट इयरचे रिडिंग्ज आहेत, हे पण तुम्हाला इथं मी शो करतो. ओके, ही इंडक्टरची व्हॅल्यू काही बदलणार नाही, मागच्या वर्षी जी मी चोक फाईल यूज केलेली होती तीच ह्या वर्षी यूज करतोय. त्यामुळे स्मॉल आरची व्हॅल्यू ही तुमची 76 ओहम असणार आहे. ओके, इथे बघा सप्लाय व्होल्टेज किती आहे, 72 व्होल्ट आहे. करंट आहे किती तुमचा, तर 100 मिली अँपेअर आलेला आहे, बरोबर आहे. आपण पुढच्या कॅल्क्युलेशनसाठी करंट मिली अँपेअरमध्ये यूज करू नका, कारण अँपेअरमध्ये कन्वर्ट करायला विसरायचं नाही. मग 100 मिली अँपेअरला काय केलं आपण, अँपेअरमध्ये काय केलं, कन्वर्ट केलं. कसं कन्वर्ट केलं, त्याला आपण 10⁻³ मल्टिप्लाय केलं, ती व्हॅल्यू किती आली, 0.1 आली. व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर 32 आलं, आणि व्होल्टेज अक्रॉस कॉईल किती आला, 54 आला. आता पॉवर किती आली, तर पॉवर 1 आली. हा त्याचा मल्टिप्लाइंग फॅक्टर असणार आहे 4. हा परफॉर्मन्स करताना मी ह्या गोष्टी तुम्हाला तिथं क्लिअर केलेल्या आहेतच.
काय प्रॉब्लेम, कुठल्याही वॅटमीटरला मल्टिप्लाइंग फॅक्टर असतो. थेरॉटिकली तुम्ही मेजरमेंट सब्जेक्टमध्ये मल्टिप्लाइंग फॅक्टर कसा कॅल्क्युलेट करायचा शिकला असेल, प्रॅक्टिकली मी तिथं शो केलेलं आहे. ओके. आणि बघा इथं सुद्धा बघा हे मी माझी सांगितलेलं ते मॅन्युअलमध्ये ही गोष्ट मुलं विसरून जातात, त्यामुळे ही रिडिंग येत नाही मुलांचं. हे असे आपण मागच्या वर्षी 4 रिडिंग्स घेतलेले होते, त्याचेही कॅल्क्युलेशन्स इथं केलेले आहेत. ओके. आणि ह्याचं सॅम्पल कॅल्क्युलेशन इथं करून दाखवलेलं आहे. बघा सॅम्पल कॅल्क्युलेशन फॉर रिडिंग 1. पहिलं कॅल्क्युलेशन आपण विहारचं केलं. पहिलं कॅल्क्युलेशन कशाचं केलं, विहारचं, आय इंटू आरनं. ओके. दुसरं कॅल्क्युलेशन आपण VLचं केलं. तिसरं कॅल्क्युलेशन आपण कॅपिटल आर कॅल्क्युलेट केला, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स XL, इम्पिडन्स Z, पॉवर फॅक्टर कॉस फाय, फेज अँगल फाय, रिॲक्टिव्ह पॉवर Q आणि अपरंट पॉवर काय असणार आहे आपली 3S. अशा पद्धतीनं आपण कॅल्क्युलेशन्स काय केलेले आहेत तर कॅल्क्युलेशन्स आपण परफॉर्म केलेले आहेत. ओके. आता एक तरी सॅम्पल कॅल्क्युलेशन करायला मी दरवर्षी सांगतो, त्या पद्धतीनं मुलांनी एक सॅम्पल कॅल्क्युलेशन केलेलं आहे. तुम्ही सगळे सॅम्पल कॅल्क्युलेशन दाखवण्याची गरज नाही. एक जरी सॅम्पल कॅल्क्युलेशन केलं आणि बाकीचे कॅल्क्युलेशन तुम्ही कॅल्क्युलेटर वापरून डायरेक्टली जरी केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. हां, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती, हाऊ टू ड्रॉ फेजर डायग्राम. ओके. आता फेजर डायग्राम जर ड्रॉ करायचे असेल तर तुम्हाला रिडिंग 1साठी करा, 2साठी. आता ज्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही केलं त्याची फेजर डायग्राम काय करा, ड्रॉ करा. ओके. फेजर डायग्राम ड्रॉ करण्याआधी आपण काय करू, रिडिंग्स पाहून घेऊ. बघा व्हीची व्हॅल्यू किती आहे, बघा 72. विहारची व्हॅल्यू आहे 32. व्हीची व्हॅल्यू किती आहे इथं लिहून टाकतो मी. व्हीची व्हॅल्यू आहे 72, विहारची व्हॅल्यू आहे, आणि इथं व्ही कॉलची व्हॅल्यू घेतो मी. विहार आहे 32 आणि व्ही कॉल आहे 54. 32 व्होल्ट आणि हा असणार आहे तुमचा 54 व्होल्ट असणार आहे. बरोबर आहे. आता पहा, आपल्याला फेजर डायग्राम ड्रॉ करताना काय करावं, आपल्याला स्केल रिड्यूस करावं लागेल. ओके. आता आपण काय म्हणतो 1 सेंटीमीटर बरोबर 1 व्होल्ट घेऊ शकत नाही. 72 व्होल्ट दाखवण्यासाठी खूप मोठी डायग्राम ड्रॉ होईल, ती मॅन्युअलमध्ये बसणार सुद्धा. आपण स्केल काय करायचं तर रिड्यूस करायचं. स्केल रिड्यूस केलं किती केलं रिड्यूस, बघा 1 सेंटीमीटर इक्वल टू आपण 10 व्होल्ट घेतलं. 1 सेंटीमीटर इक्वल टू किती घेतलं, 10 व्होल्ट. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला व्ही जर शो करायचा असेल, कळते का, व्ही जर शो करायचा असेल तर ह्या 72ला आपण कितीने डिवाइड करणार, 10ने. 72ला 10ने डिवाइड केल्यानंतर किती येणार मला सांगा, 7.2. इथे लक्षामध्ये. म्हणजे थोडक्यात काय, व्ही जर आपल्याला फेजर डायग्राममध्ये शो करायचं असेल तर आपल्याला 7.2 सेंटीमीटरची लाईन काय करावी लागेल तर ड्रॉ करावी लागेल. का ड्रॉ करावी लागेल तर आपण कन्सिडर केलेलं 1 सेंटीमीटर इक्वल टू किती आहे, 10 व्होल्ट आहे. सिमिलरली विहार शो करण्यासाठी आपल्याला काय 32ला आपण 10ने डिवाइड करणार, म्हणजे 3.2 सेंटीमीटरची लाईन आपल्याला काय करावी लागेल तर ड्रॉ करावी लागेल. आणि सिमिलरली व्ही कॉईल शो करण्यासाठी आपल्याला 5.4 सेंटीमीटरची लाईन काय करावी लागेल तर आपल्याला काय करावी लागेल, ड्रॉ करावी लागेल. अशा पद्धतीनं आपण काय करणार आहे तर फेजर डायग्राम ड्रॉ करणार. आता फेजर डायग्राम ड्रॉ करताना काय करायचं पहा. पहिल्यांदा एक रेफरन्स पॉईंट 0 मार्क करायचा. पहिल्यांदा एक रेफरन्स पॉईंट काय करायचा, 0 काय करायचं मार्क करायचं, किंवा ओ म्हणता त्याला, 0 म्हणा किंवा ओ म्हणा. ओके. आता याच्यामध्ये बघा, आता पहिल्यांदा विहारची व्हॅल्यू किती आहे, 3.2 असणार. आता 32 घेणार नाही आपण, का तर आपण स्केल रिड्यूस केलेला. मग कंपासामध्ये ते जे कंपासमधला जो कंपास असतो त्या कंपासमध्ये स्केल घ्यायचं पट्टीनं मेजर करून 3.2. ते स्केल घेतल्यानंतर काय करायचं, ओ पॉईंटवरती कंपास ठेवून इथं एक कर्व काढून घ्यायचा. ओके. इथपर्यंत प्रत्येकाला कळलं. इथे एक कर्व काढला की आता त्याला हॉरिझॉन्टल लाईन काय करायची, ड्रॉ करायची, जॉईंट करायचा. ओके. इथं बरोबर आपल्याला काय भेटणार आहे तर विहार भेटणार आहे. इथपर्यंत प्रत्येकाला कळलं. आता इथं बघा ओ पासून, आता बघा ओला आता व्ही किती आहे 72, म्हणजे तो सेंटीमीटरमध्ये किती झाला 7.2. आता पट्टीवरती 7 कंपासाने पट्टीवरती मेजर करायचं 7.2 आणि ते 7.2 काय करायचा, इथे कर्व काढला. ओके. सिमिलरली व्ही कॉईल किती आहे तुमचा 5.4 आहे. मग इथं कंपास इथं ठेवायचा. इथं ठेवल्यानंतर इथे कर्व केलं. ओके. मग आता हे जॉईंट करा, कोणाला, ओला. मग ही लाईन इथं ओला जॉईंट केल्यानंतर हा व्ही शो करणार आहे तुमचा. हा काय शो करेल, 2 मिनटं, इथं थोडंसं जरा चुकलं. हा काय शो करणार आहे तुम्हाला, व्ही कॉईल शो करेल. ओके. एक अप्रॉक्सिमेटली काढतो त्यामुळे
आणि इथं काय शो करणार आहे तुमचा, हा काय असणार आहे तुमचा, तर VL असणार आहे. येथे लक्षामध्ये डायग्राम अशा पद्धतीने काय करायची, ड्रॉ करायची. बघा पहिल्यांदा सांगतो, ओवरती विहारचं जे काय स्केल आहे ते कंपासमध्ये घ्यायचं आणि इथे एक कर्व काढायचा. ओके, इथे एक कर्व काढला, त्या विहार पॉईंट म्हणायचं. आता कंपासामध्ये काय करायचं, व्हीचं स्केल आहे ते घ्यायचं 7.2, इथे एक कर्व येणार आहे तुमचा. ओके, सिमिलरली विहारवरून व्ही कॉल घ्यायचा 5.4, तो इथं घ्यायचा, तो इथं करायचा. हे काय करायचे, इथं जॉईंट केले, इथं जॉईंट केला. ओके, आणि बरोबर पुढे इथून बरं का, आता ही लाईन कोणाला पॅरलल काढली. ओके, आता काय करा सांगतो, हा पॉईंट कुठं जोडला ते सांगायचंच राहिलं. आता बघा, जर विहार जर पाहिला, विहार तुम्ही कॅल्क्युलेट केलेला आहे बघा मगाशी. हां, तो किती दिसतोय, 7 पॉईंट किती दिसतोय आपल्याला, तर 6 दिसतोय. 7.6 म्हणजे काय, तर 0.76 ची एक लाईन असणार आहे. ती पुढे काय करा, जॉईंट करा. ओके, सॉरी, पुढे एक्सटेंड करा आणि ती लाईन इथे काय करा, अशी जॉईंट करा. तर आपल्याला काय मिळणार आहे, तर VL मिळणार आहे. अशा पद्धतीने फेजर डायग्राम काय करायची, ड्रॉ करायची. आता पॉवर ट्रायंगल इथं जरा पॉवर इरेज झालेला आहे. ॲक्च्युली हा पॉवर ट्रायंगल आहे. पॉवर ट्रायंगल कसा ड्रॉ करायचा, तर बघा, हॉरिझॉन्टलला इथे पॉवर ट्रायंगल शिकलेला आहे आपण, RL सर्किटचा असा पाहिजे. हा थोडासा चुकलेला आहे पॉवर ट्रायंगल, इथं राईट अँगल तयार नाही झाला, आलेला आहे थोडासा, जरा वाटत नाही तो राईट अँगल आहे. आता बघा, ॲक्टिव्ह पॉवर किती आहे आपली, P किती आहे, 4 आहे. ओके, Qची व्हॅल्यू आहे 6 आणि Sची व्हॅल्यू आहे ॲपरंट पॉवर. Q म्हणजे रिॲक्टिव्ह पॉवर, S म्हणजे ॲपरंट पॉवर. ॲपरंट पॉवरची व्हॅल्यू आहे 7.2. स्केल पुन्हा एकदा रिड्यूस केला, किती रिड्यूस केला आपण, 1 सेंटीमीटर इक्वल टू 2 घेतला. ओके, मग इथं सुद्धा हा 0 घेतला मी, बघा हा 0 घेतला. आता कंपासमध्ये मी काय केलं, 1 सेंटीमीटर बरोबर 2, म्हणजे आता 4 सेंटीमीटरसाठी मला कंपासमध्ये किती घ्यावं लागेल, 2 सेंटीमीटर घ्यावं लागेल. मी 2 सेंटीमीटर घेतलं, इथे कर्व काढून घेतला, बरोबर आहे. आता सिमिलरली मगाच्या सारखाच परत 7.2 साठी मला किती घ्यावं लागेल, साधारण 3.6 घेतलं मी कंपासमध्ये आणि इथून इथून एक लाईन घेतली, बरोबर आहे. आता सिमिलरली इथून Qवरती 6 आहे, म्हणजे 3 सेंटीमीटर घेणार मी. ओके, इथे एक कर्व घेतलेला होता आणि इथे एक कर्व होता, असं मी काय केले, जॉईंट केलं. मग हा Q येईल बाळांनो, हा S येईल आणि हा काय येणार आहे तुमचा, तर P येणार आहे. अशा पद्धतीने पॉवर ट्रायंगल काय करायचा, ड्रॉ करायचा. ओके, अशा पद्धतीने आपण काय केलं, सिरीज RL सर्किटचा एक्सपेरिमेंट काय केलेला आहे, परफॉर्म केलेला आहे. कोणाला काही डाऊट असेल तर मला पर्सनली विचारलं तरी काही हरकत